आतल्या 7 नंबर स्पीड. सात नंबर लिहा आता स्पीडचं डायमेन्शन. स्पीड, एखादी गाडी किती स्पीडनं जायला लागली, ठीक आहे, त्याचं डायमेन्शन आपण काढणार आहे. स्पीड, सर्वात अगोदर ज्या गोष्टीचं डायमेन्शन काढायचं आहे त्या गोष्टीचा फॉर्म्युला लिहायचा. ही पहिली गोष्ट करायची, ही गोष्ट विसरायची नाही. ज्या गोष्टीचं, ज्या फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन काढायचं आहे त्याचा अगोदर फॉर्म्युला लिहायचा. स्पीड, स्पीडचा फॉर्म्युला काय बघा. स्पीड इज इक्वल टू, ज्या गोष्टीचं डायमेन्शन काढायचं आहे त्या गोष्टीचा अगोदर फॉर्म्युला लिहायचा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाईम. आता मला काय काढायचं आहे, स्पीडचे डायमेन्शन्स काढायचे. मी कसं काढणार बघा. स्पीडचं डायमेन्शन स्पीडचं डायमेन्शन काढायचं आहे म्हणून मी त्याला काय लिहिलं, ब्रॅकेटमध्ये. त्यानंतर डिस्टन्सचं डायमेन्शन काढायचं म्हणून मी त्या डिस्टन्सला काय लिहिलं, ब्रॅकेटमध्ये, डिवाइड बाय. त्यानंतर टाईमचं डायमेन्शन काढायचं. हे झालं टाईमचं डायमेन्शन, ठीक आहे. ज्या गोष्टीचं डायमेन्शन काढायचं त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. लिहिलं. त्यानंतर बघा आता डिस्टन्सचं डायमेन्शन काय असतं, L1. नोट लिहिली होती मगाशी मी. लेंथचं, डिस्टन्सचं, डिस्प्लेसमेंटचं, आर्कचं, हाईटचं, ब्रेथचं डायमेन्शन काय असतं, L1. जे लेंथचं डायमेन्शन असतं तेच डिस्टन्सचं डायमेन्शन असतं, तेच डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन असतं आणि तेच ब्रेथचं डायमेन्शन असतं. म्हणून डिस्टन्सचं डायमेन्शन काय येईल आता, L1. L1 डिवाइड बाय टाईमचं डायमेन्शन मला माहिती आहे. काय टाईमचं डायमेन्शन, T1. लक्षात. डिस्टन्सचं डायमेन्शन L1, टाईमचं डायमेन्शन T1. आता बघा, म्हणून स्पीडचं डायमेन्शन जरा व्यवस्थित लिहितो. व्यवस्थित लिहिल्याशिवाय मजा वाटणार नाही. म्हणून स्पीडचं डायमेन्शन काय आलं बघा. स्पीडचं डायमेन्शन L1, पहिल्यांदा M. फॉर्म्युला काय असतो डायमेन्शन, MLT. म्हणून मी काय लिहिलं पहिल्यांदा, m⁻0. हे m⁻0 लिहा अगर ना लिहा काही फरक पडत नाही, परंतु मी लिहिलं आहे, मला लिहा वाटलं. m⁻0. त्यानंतर L1, ठीक आहे. आता हे T⁻1 वर गेली, हे T⁻1 वर गेलं, काय झालं, T⁻⁻1. T⁻⁻1 हे झालं स्पीडचं डायमेन्शन. लक्षात. स्पीडचं डायमेन्शन काय झालं, m⁻0, L⁻1, T⁻⁻1. आता बघूत आपण स्पीडचं युनिट काय असतं. स्पीडचं युनिट कसं काढायचं, ठीक आहे. आता बघा, युनिट काढताना स्पीड इज इक्वल काय आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्सचं युनिट काय असतं, मीटर. डिस्टन्सचं युनिट काय आहे, मीटर. टाईमचं युनिट काय, सेकंद. लक्षात. डिस्टन्सचं युनिट काय, मीटर, आणि टाईमचं युनिट काय, सेकंद. म्हणून स्पीडचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंद. लक्षात. स्पीडचं युनिट कसं आलं मी, स्पीड इज इक्वल काय असतं, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्सचं युनिट काय, मीटर. टाईमचं युनिट काय, सेकंद. म्हणून स्पीडचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंद. लक्षात. आता मी नेक्स्ट डायमेन्शन काढणार आहे, वेलॉसिटी. नेक्स्ट डायमेन्शन काढणार मी आता, वेलॉसिटी. वेलॉसिटी आणि स्पीडचं डायमेन्शन सारखंच असतं. वेलॉसिटी किंवा स्पीडचं डायमेन्शन सारखं असतं. स्पीडमध्ये आणि वेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स असतो
हे तुम्हाला मी 3rd चॅप्टरमध्ये सांगेल किंवा 2nd चॅप्टरमध्ये सांगेल. आत्ता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्पीड आणि वेलॉसिटी यांचं डायमेन्शन सारखं असतं आणि त्यांचं युनिट पण सारखं असतं. वेलॉसिटी और स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी और स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचं डायमेन्शन, टाईमचं डायमेन्शन, स्पीडचं डायमेन्शन और वेलॉसिटीचं डायमेन्शन, स्पीडचं डायमेन्शन किंवा वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येईल? m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁻⁴. युनिट काय येईल? मीटर पर सेकंड. स्पीड आणि वेलॉसिटी यांचं डायमेन्शन सारखंच असतं. ठीक आहे. आता 8वं लिहा, ॲक्सेलरेशन. 8 नंबर लिहा आता, ॲक्सेलरेशन. आठ नंबर ॲक्सेलरेशन. डायमेन्शन्स ऑफ ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काढायचं आहे. पहिलं काम काय करायचं? ज्या गोष्टीचं डायमेन्शन काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू, ॲक्सेलरेशन गाडीला असतं, जे ॲक्सेलेटर वाढवतात ना ते असतं ॲक्सेलेरेटर. ठीक आहे. वाढवलं की गाडी पळते, ॲक्सेलेटर कमी केली की गाडी थोडीशी स्लो होते. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं? ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी. ॲक्सेलरेशन इज इक्वल काय असतं? वेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू काय असतं? वेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला स्टेप बाय स्टेप होतील. काही फॉर्म्युले 2nd चॅप्टरमध्ये होतील, काही 3rdमध्ये होतील, काही 12वीला होतील, पण हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला होणार म्हणजे होणार. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. मला आता ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काढायचं आहे. मी ॲक्सेलरेशनला ए लिहितो, फक्त सगळं लिहित बसत नाही, फक्त ए लिहितो. ए डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी, डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी डिवाइड बाय डायमेन्शन ऑफ टाईम. लक्षात. त्यानंतर डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी, डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी काय? तर डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी, डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी काय येतं? m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁴. लक्षात. वेलॉसिटी और स्पीडचं डायमेन्शन सारखंच असतं. वेलॉसिटी और स्पीडचं डायमेन्शन काय असतं? सारखं असतं. ते काय असतं? m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁻⁴. त्यानंतर डायमेन्शन ऑफ टाईम, डायमेन्शन ऑफ टाईम काय येतं? t1. समजलं. मला ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काढायचं आहे. ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन काढताना सुरुवातीला मी काय लिहिलं? ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहिला. काय आहे तो ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला? वेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. वेलॉसिटीचं डायमेन्शन लिहिणार, टाईमचं डायमेन्शन लिहिणार. वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येतं? m⁻⁴ l⁻⁴ t⁻⁻⁻⁴. जे मी मगाशी काढलं होतं. किती नंबरला? 7 नंबरला. स्पीडचं किंवा वेलॉसिटीचं डायमेन्शन. त्यानंतर टाईमचं डायमेन्शन काय येतं? t1. म्हणून म्हणून ॲक्सेलरेशन डायमेन्शन आता काय येईल बघा. ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन m⁻⁴, त्यानंतर l⁻⁴ t⁻⁻ काय येईल बघा. हे t⁻⁴ वर जाईल, म्हणजेच काय येईल? तर t⁻⁻⁻⁴ येईल. t⁻⁴ वर गेल्यास काय येतं? t⁻⁻⁻⁴ येईल. वरी t⁻⁻⁻ आणि t⁻⁻⁻ असं तयार होईल. समजलं. t⁻⁴ वर गेलं काय झालं? t⁻⁻⁻⁴. म्हणजेच t⁻⁻⁻ काय येतं मग? t⁻⁻². हे l1ला n1 आणि हे झालं t⁻⁻². समजलं. हे झालं डायमेन्शन ऑफ ॲक्सेलरेशन. ठीक आहे. आता युनिट बघूत आपण ॲक्सेलरेशनचं.
युनिट काय येतं. आता बघा व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद असतं. व्हेलॉसिटी युनिट काय असतं, मीटर पर सेकंद. त्यानंतर टाईमचं युनिट काय असतं, सेकंद. व्हेलॉसिटीचं युनिट काय झालं, मीटर पर सेकंद डिवाइड बाय टाईमचं युनिट काय असतं, सेकंद. म्हणजेच ॲक्सेलरेशनचं युनिट काय येईल, हे सेकंद वर गेलं म्हणजे झालं मीटर पर सेकंद स्क्वेअर, किंवा ते वरचं यस खाली आलं काय झालं, मीटर पर सेकंद स्क्वेअर. समजलं, हे झालं ॲक्सेलरेशनचं युनिट. आणि डायमेन्शन काय झालं, m⁻0 l⁻1 t⁻⁻2. हे झाले 8 डायमेन्शन्स. आता लिहा 9. 9 डायमेन्शन. नऊ नंबर. हा डायमेन्शनचा बेसिक फॉर्म्युला मी आता कट करतो, थोडीशी मला जागा भेटेल मग लिहिण्यासाठी. पुढचं डायमेन्शन काढेल मी आता फोर्सचं. फोर्स, मला फोर्सचं डायमेन्शन काढायचं आहे. आता फोर्सचं डायमेन्शन काढताना मी तुम्हाला म्हटलंय ज्या गोष्टीचं डायमेन्शन काढायचं आहे त्याचा फॉर्म्युला लिहायचा. फोर्स इज इक्वल टू असतं मास, फोर्स इज इक्वल टू असतं मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. आता मला फोर्सचं डायमेन्शन काढायचं आहे. मला कशाचं डायमेन्शन काढायचं आहे, फोर्सचं डायमेन्शन काढायचं आहे. म्हणजेच मला कशाचं डायमेन्शन काढावं लागेल, मासचं डायमेन्शन काढावं लागेल. म्हणजेच मला कशाचं डायमेन्शन काढावं लागेल, मासचं. मासचं डायमेन्शन काय असतं, m1 इंटू ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन. ॲक्सेलरेशनचे डायमेन्शन काय असतं, मगाशी काढलं आहे मी, m0. त्यानंतर l1 t⁻². लक्षात, m0 l1 t⁻². कुणाचं डायमेन्शन आहे ते, ॲक्सेलरेशनचं. त्यानंतर बघा आता फोर्सचं डायमेन्शन इज इक्वल टू m1 आणि ही m0. म्हणजेच काय होईल इथं, m1. लक्षात, m1 आणि m0 काय झालं, m1. जेवढे जेवढे सारखे सारखे टर्म्स आहेत, mmच्या टर्म्स ॲड करून टाकायचं, llच्या टर्म्स ॲड करायचं, टीच्या टर्म्स ॲड करायचं, एवढंच काम करायचं. m⁻1 m⁻0 काय येतं, m⁻1. त्यानंतर l1ला l1, t⁻²ला t⁻². हे झालं तुमचं फोर्सचं डायमेन्शन. आता मला फोर्सचं युनिट काढायचं. युनिट, फोर्सचं मला युनिट काढायचं. फोर्सचं युनिट काय येतं बघा. आता मासचं युनिट काय आहे, किलोग्रॅम. मासचं युनिट काय आहे, किलोग्रॅम. मास कशामध्ये मोजतो आपण, किलोग्रॅममध्ये. इंटू ॲक्सेलरेशनचं युनिट काय आहे, काय ॲक्सेलरेशनचं युनिट, मीटर पर सेकंद स्क्वेअर. ॲक्सेलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजेच फोर्सचं युनिट काय झालं, kg इंटू मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणून फोर्सचं युनिट काय झालं, kg. इंटूला मी काय लिहिलं, डॉट लिहिला आहे. इंटूला काय लिहिलं मी, डॉट. मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे झालं फोर्सचं युनिट. और फोर्सचं दुसरं एक युनिट आहे, ह्याच पूर्ण टर्मला म्हणतात न्यूटन, जे आपल्या क्लासेसचं नाव आहे. ठीक आहे, म्हणून ह्या टर्मच्या ऐवजी मी काय लिहिणार, न्यूटन. फोर्सचं युनिट काय झालं, न्यूटन. किंवा फोर्सचं युनिट काय झालं, kg मीटर पर सेकंद स्क्वेअर. समजलं कसं काढलं मी फोर्सचं डायमेन्शन. अगोदर मी फोर्सचा फॉर्म्युला लिहिला. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन. मग मी मासचं डायमेन्शन काढलं.
त्यानंतर मी ॲक्सलरेशनचं डायमेन्शन काढलं. त्यानंतर M1 इंटू M0 काय येतं, M1 येतं. त्यानंतर L1ला L1, T⁻²ला T⁻². जेवढे M असतील तेवढे ॲड करायचं, जेवढे L असतील तेवढे ॲड करायचं, जेवढे T असेल तेवढे ॲड करून टाकायचे. ठीक आहे. आता लिहा नेक्स्ट 9. नेक्स्ट लिहा आता 10. वर्कचं डायमेन्शन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन हे तुम्हाला 3rd चॅप्टरमध्ये येईल. प्रत्येक चॅप्टरमधले सर्वचे सर्व फॉर्म्युले इथं मी लिहिलेत आणि त्याचे मी डायमेन्शन काढत आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला पुढे येतील, त्यामुळे घाबरू नका. फक्त फॉर्म्युले पाठ करा. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशन इज इक्वल टू वेलॉसिटी डिवाइड बाय टाईम, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ठीक आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला येणार आहेत सर्व, त्यामुळे नाराज होऊ नका किंवा स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नका. आता नेक्स्ट पाहणार आहेत आपण वर्क, डायमेन्शन ऑफ वर्क. हे आहे आता 9 नंबर, 9th नंबर. 9th नंबर आहे का? बरं ठीक आहे, 9 असेल किंवा 10 असेल. नाही 10 नंबर आहे. 10 लिहा किंवा 9 लिहा, तुमच्या पद्धतीने लिहा. नेक्स्ट आहे वर्कचं डायमेन्शन काढायचं. आता वर्कचं डायमेन्शन काढायचं. ज्या गोष्टीचं डायमेन्शन काढायचं त्याचा अगोदर फॉर्म्युला लिहायचा. वर्क इज इक्वल टू काय असतं वर्कचा फॉर्म्युला? वर्कचा फॉर्म्युला असतो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता मला वर्कचं डायमेन्शन काढायचं आहे. वर्कचं डायमेन्शन इज इक्वल टू फोर्सचं डायमेन्शन किंवा F लिहा इंटू डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन इज इक्वल टू. आता फोर्सचं डायमेन्शन मी आत्ताच काढलं आहे. फोर्सचं डायमेन्शन काय? तर फोर्सचं डायमेन्शन M1 L⁻² आणि T⁻². फोर्सचं डायमेन्शन काय येतं? M⁻1 L⁻1 T⁻². जे मी आत्ताच काढले. कसं काढलं होतं? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. मग मी मासचं डायमेन्शन दिलं M1 इंटू ॲक्सलरेशनचं डायमेन्शन काय येतं? L1 T⁻². म्हणून हे झालं M1 L1 T⁻². हे असं लक्षात ठेवायचं. कुठलं डायमेन्शन पाठ करायचं नाही, उलटं करत जायचं सगळं. ठीक आहे. हे हळूहळू जमत असतं, एकदाच जमत नाही सगळं. फोर्सचं डायमेन्शन लिहिलं इंटू डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन काय येईल? L1. लेंथचं डायमेन्शन, डिस्टन्सचं डायमेन्शन, डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन, हाईटचं डायमेन्शन, ब्रेडचं डायमेन्शन हे काय असतं? L1. नोट फर्स्ट मी लिहून देईल लेंथचं डायमेन्शन काढताना. आता बघा त्यानंतर डायमेन्शन ऑफ वर्क. आता बघा मी कसं लिहितो. M1ला M1 एकच M1 आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं L1 आहे, इथं L1 आहे, म्हणजे Lचं काय झालं? स्क्वेअर. L⁻1 इंटू L⁻1 काय होतं? L⁻² होतं. ठीक आहे. L⁻1 इंटू L⁻1 काय होतं? L⁻². गुणाकारामध्ये घातांकाची बेरीज असते. त्यानंतर T⁻². लक्षात. हे झालं डायमेन्शन ऑफ वर्क. आता लिहा युनिट. वर्कचं युनिट काय असतं किंवा वर्कचं युनिट कसं लिहिलं जातं बघा. आता वर्क इज इक्वल टू काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग फोर्सचं युनिट काय असतं? फोर्सचं युनिट असतं न्यूटन. फोर्सचं युनिट काय असतं? न्यूटन. इंटू डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असतं? मीटर. फोर्सचं युनिट काय झालं? न्यूटन.
आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट काय झालं, मीटर. म्हणजे वर्कचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर. म्हणून वर्कचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर. लक्षात, युनिट कसं काढायचं, वर्कचं फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट काय, न्यूटन, इंटू डिस्प्लेसमेंटचं युनिट काय, मीटर. म्हणून वर्कचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर. समजलं. त्यानंतर आता खाली एक नोट लिहा, खाली एक नोट लिहा. नोट काय लिहितात बघा आता. आणि नोट ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुमच्या नीट एक्झामसाठी उपयोगाची येते. नोट, डायमेन्शन्स ऑफ वर्क कॉमा एनर्जी. मग ती कायनेटिक एनर्जी असेल अँड पोटेन्शियल एनर्जी असेल. डायमेन्शन्स ऑफ वर्क कॉमा एनर्जी कॉमा हीट एनर्जी. डायमेन्शन ऑफ वर्क कॉमा एनर्जी कॉमा हीट एनर्जी. त्यानंतर इंटरनल एनर्जी, इंटरनल म्हणजे आतमधली, इंटरनल एनर्जी अँड कलोरी आर सेम डायमेन्शन. काय म्हटलं मी, डायमेन्शन्स ऑफ वर्क एनर्जीमध्ये दोन आहेत, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. त्यानंतर हीट एनर्जी, इंटरनल एनर्जी. ह्या सर्वांचं डायमेन्शन हे काय असतं, सेम ॲज अ वर्क. तुम्हाला जर कोणी विचारलं किंवा नीटच्या एक्झाममध्ये क्वेश्चन फिरून विचारतात, तुम्हाला ते वर्कचं डायमेन्शन विचारणार नाहीत, तुम्हाला कशाचं डायमेन्शन विचारतील, डायमेन्शन ऑफ कायनेटिक एनर्जी विचारतील, डायमेन्शन्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी विचारतील, डायमेन्शन्स ऑफ हीट एनर्जी विचारतील. असं जर विचारलं तर कुणाचं डायमेन्शन काढायचं, वर्कचं डायमेन्शन काढायचं. जे वर्कचं डायमेन्शन येईल ते लिहायचं. वरचं डायमेन्शन मी आत्ताच काढून दाखवलं आहे, ते डायमेन्शन लिहून टाकायचं. नोट कशी लक्षात ठेवायची, डायमेन्शन ऑफ वर्क, एनर्जी, हीट एनर्जी, इंटरनल एनर्जी आणि वर्कचं डायमेन्शन हे सारखं असतं, वेगळं नसतं. ठीक आहे, ही नोट आहे, इम्पॉर्टंट नोट आहे. नेक्स्ट आता 11वं लिहा, पॉवरचं डायमेन्शन. नोट समजली. डायमेन्शन ऑफ वर्क, एनर्जी, इंटरनल एनर्जी, हीट एनर्जी आर सेम. जसं लेंथचं डायमेन्शन, ब्रेथचं डायमेन्शन, डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन, डिस्टन्सचं डायमेन्शन हे L1 होतं, तसं वर्कचं डायमेन्शन आणि एनर्जीचं डायमेन्शन, हीटचं डायमेन्शन हे सेम असतं. ठीक आहे. आता ना 11 नंबरला डायमेन्शन काढणार आहेत. आता आपण पॉवर. ज्या गोष्टीचं डायमेन्शन काढायचं आहे त्याचा अगोदर फॉर्म्युला लिहायचा. लिहा खाली आता, पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. पॉवरचा फॉर्म्युला काय, वर्क अपॉन टाइम. त्यानंतर बघा आता, पॉवरचं डायमेन्शन इज इक्वल टू वर्कचं डायमेन्शन डिवाइड बाय टाइमचं डायमेन्शन. वर्कचं डायमेन्शन मी आत्ताच काढलं आहे आणि टाइमचं डायमेन्शन मला माहिती आहे, T1. आता बघा, वर्कचं डायमेन्शन काय आहे, वर्कचं डायमेन्शन M1 L1 T⁻²⁰
-2 डिवाइड बाय टाईमचं डायमेन्शन t⁻1. लक्षात, मला पॉवरचं डायमेन्शन काढायचं आहे. पॉवर इज इक्वल टू काय असतं, वर्क डिवाइड बाय टाईम. मग पॉवरचं डायमेन्शन काढताना मी वर्कचं डायमेन्शन काढेल डिवाइड बाय टाईमचं डायमेन्शन काढेल. वर्कचे डायमेन्शन काय आहेत, m1 L1 t⁻2. टाईमचं डायमेन्शन काय, t1 इज इक्वल टू पॉवरचं डायमेन्शन इज इक्वल टू. आता काय लिहितो बघा, मी ज्याला समजत नाही त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. m1 त्यानंतर L1. ठीक आहे. आता बघा t⁻2. ठीक आहे, हे t⁻1 हे वर जाईल, t⁻1 वर जाईल. मग काय होतं, t⁻1 होता. लक्षात, खालचं t⁻1 वर गेलं, काय झालं, t⁻1. म्हणून पॉवरचं डायमेन्शन इज इक्वल टू काय येईल बघा आता, m1 L1 t⁻2 आणि t⁻1 -2 -1 ह्या दोघांची बेरीज किती येते, -3 t⁻3. लक्षात, पॉवरचं डायमेन्शन काय झालं, m1 L1 t⁻3. आता युनिट बघा, पॉवरचं युनिट कसं लिहितो बघा मी आता. वर्कचं युनिट काय आहे, वर्कचं युनिट न्यूटन मीटर आणि टाईमचं युनिट काय, सेकंद. लक्षात, पॉवरचं युनिट काय झालं, न्यूटन. पॉवरचं युनिट काढायचं आहे मला, काय लागेल, वर्कचं युनिट काढावं लागेल, टाईमचं युनिट काढावं लागेल. वर्कचं युनिट काय, न्यूटन मीटर, बरोबर आहे. वर्कचं युनिट काय, वर्कचं युनिट न्यूटन मीटर आणि टाईमचं युनिट काय, सेकंद. म्हणजेच पॉवरचं युनिट काय झालं, न्यूटन मीटर पर सेकंद. ह्यालाच आपण लिहितो वॅट. न्यूटन मीटर पर सेकंदला आपण काय लिहितो, वॅट. समजलं, हे झालं तुमचं पॉवरचं डायमेन्शन. आता नेक्स्ट लिहा मोमेंटमचं डायमेन्शन. 12 नंबर मोमेंटम. नंबर मोमेंटम. आता मोमेंटम हे असतंय काय, हे तुम्हाला ज्यावेळेस चॅप्टर येईल त्यावेळेस समजून जाईल. आजच्या तारखेला फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की मोमेंटमचा फॉर्म्युला असताय काय. मोमेंटम हे पीनं डिनोट करतात, स्मॉल पीनं. पॉवर कॅपिटल पीनं डिनोट करतात आणि मोमेंटम स्मॉल पीनं. मोमेंटम फॉर्म्युला लिहायचा अगोदर, मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू वेलॉसिटी. मोमेंटम इज इक्वल टू काय असतं, मास इंटू वेलॉसिटी. आता मला मोमेंटमचं डायमेन्शन काढायचं, मग मी काय लिहिल, मासचं डायमेन्शन काय येतं, m1. मासचं डायमेन्शन काय, m1. आणि वेलॉसिटीचं डायमेन्शन काय येतं, m⁻0 L⁻1 t⁻1. लक्षात, मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू वेलॉसिटी. मग मोमेंटमचं डायमेन्शन काढताना मी मासचं डायमेन्शन इंटू वेलॉसिटीचं डायमेन्शन काढेल. मासचं डायमेन्शन m1 इंटू वेलॉसिटीचं डायमेन्शन m⁻0 L⁻1 t⁻1. म्हणजेच मोमेंटमचं डायमेन्शन इज इक्वल टू काय येईल बघा आता, m⁻1 इंटू m⁻0 काय येतं,
m⁻1. 1 + 0 काय येतं? एकच येतं ना, m⁻1. त्यानंतर l⁻1 आणि राहिलं काय आता? t⁻⁻1. हे झालं मोमेंटमचं डायमेन्शन. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. त्यानंतर मोमेंटमचं युनिट लिहितो आता मी. मोमेंटमचं युनिट कसं लिहायचं? मासचं युनिट काय असतं? किलोग्रॅम इंटू व्हेलॉसिटीचं युनिट काय असतं? मीटर पर सेकंद. लक्षात? म्हणजेच मोमेंटमचं युनिट काय येईल? kg मीटर पर सेकंद. लक्षात? मोमेंटमचं युनिट कसं लिहिलं मी? मासचं युनिट इंटू व्हेलॉसिटीचं युनिट. मासचं युनिट kg, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद. म्हणजेच मोमेंटमचं युनिट काय असेल? kg मीटर पर सेकंद. समजलं? आता आपण 13वं डायमेन्शन काढणार आहेत, इम्पल्स. इम्पल्स पण तुम्हाला मोमेंटम शिकवताना इम्पल्स हा वर्ड येईल की इम्पल्स असतं काय, त्याचा फॉर्म्युला काय. आज फक्त तुम्ही लिहून घ्या. 13 नंबर इम्पल्स. इम्पल्सचा फॉर्म्युला, इम्पल्स इज इक्वल टू फोर्स इंटू टाइम. फोर्स इंटू टाइम. ठीक आहे. आता इम्पल्स जे आहे, इम्पल्स डिनोट करतात आयनं. इम्पल्स डिनोट करतात जेनं. इम्पल्स कशाने डिनोट करतात? जेनं. इम्पल्सचं डायमेन्शन काढायचं आहे. आता इम्पल्सचं डायमेन्शन काढायचं आहे. मग इम्पल्सचं डायमेन्शन काढताना काय काढावं लागेल मला? फोर्सचं डायमेन्शन माहीत पाहिजे, टाईमचं डायमेन्शन माहीत पाहिजे. फोर्सचं डायमेन्शन कसं काढलं जातं? मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्सचं डायमेन्शन कसं काढलं जातं? मास इंटू ॲक्सेलरेशन. फोर्स इज काय असतं? मास इंटू ॲक्सेलरेशन. त्यानंतर मास इंटू ॲक्सेलरेशन काय असतं? व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. ठीक आहे. आता मला डायमेन्शन काढायचं आहे फोर्सचं. m1, मासचं डायमेन्शन m1, व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय असतं? l1 t⁻⁻1 डिवाइड बाय टाईमचं डायमेन्शन काय असतं? 1. टाईमचं डायमेन्शन काय असतं? 1. ठीक आहे. म्हणजेच फोर्सचं डायमेन्शन काय येईल? m1 l1 t⁻⁻2. ठीक आहे. हे असं लक्षात ठेवायचं. उलटं जायचं, कुठलंच डायमेन्शन पाठ करायचं नाही, उलटं जायचं. लक्षात? मला फोर्सचं डायमेन्शन काढायचं आहे. मग फोर्सचं डायमेन्शन काढायचं असेल तर मला फोर्स इज इक्वल टू माहिती आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे. मासचं डायमेन्शन माहिती आहे. ॲक्सेलरेशनचं डायमेन्शन कसं काढायचं? ॲक्सेलरेशन इज इक्वल टू व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाईम. ठीक आहे. व्हेलॉसिटीचं डायमेन्शन मला पाठ असतं l1 t⁻⁻1. निघून जातं m1 l1 t⁻⁻2. फोर्सचं डायमेन्शन काय येईल मग? m1 l1 t⁻⁻2 इंटू टाईमचं डायमेन्शन काय? t⁻1. म्हणून इम्पल्सचं डायमेन्शन काय येईल? m⁻1 त्यानंतर l⁻1. ठीक आहे. आता बघा इथं काय आहे? t⁻⁻2 आहे आणि इथं काय आहे? t⁻+1 आहे. t⁻2 आणि t⁻1 काय येतं? t⁻1 येतं. t⁻1. समजलं? m1ला m1 तसंच लिहिलं, l1ला l1 तसंच लिहिलं. फक्त काय? t⁻2 इंटू t⁻1 आहे. 2 t आहेत. टी बघायचे, mm बघायचे आणि ll बघायचे. त्यांच्या घातांकाची बेरीज करायची आणि जी बेरीज येईल ती लिहायची. ची बेरीज वेगळी लिहायची, ची बेरीज वेगळी लिहायची, टीची बेरीज वेगळी लिहायची. t⁻2 आहे, t⁻+1 आहे. काय येतं? t⁻1. हे झालं इम्पल्सचं डायमेन्शन. ठीक आहे. आता युनिट लिहायचं आहे.
युनिट, इम्पल्सचं युनिट. आता युनिट कसं लिहिल बघा मी आता. फोर्सचं युनिट माहिती आहे मला. फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन. इंटू टाईमचं युनिट काय असतं, टाईमचं युनिट काय असतं, सेकंद. फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन, आणि टाईमचं युनिट काय असतं, सेकंद. म्हणजेच इम्पल्सचं युनिट काय झालं, न्यूटन सेकंद. आलं लक्षात, न्यूटन सेकंद. हे झालं युनिट्स, इम्पल्सचं डायमेन्शन, इम्पल्सचं युनिट. आता 14वं लिहा.